मला विचारणारा कोणीतरी आहे. भंगिऱ्याने विचारल्यावर भेट नाही, आचरणशील लोकांनी विचारल्याच्या नंतर मला घाम येतो. मात्र भंगिऱ्याला भेट नाही अशी तर कुंटाला लोळायले. आचरणशील माणसं आणि या संप्रदायात अभ्यासापेक्षा आचरणाला किंमत आहे. ज्ञानेश्वरी पाटेन गाथा पाटे चूक वागतो हरामखोर आहे. एकच ओळी पाटेन एकच अभंग पाटे पण तिला इतकं चूक वागत नाही, त्याच्यामुळे संप्रदाय जिवंत आहे. भ्रष्ट वाचन महाराज पाठ करणं हा बुद्धीचा प्रकार. युम पठाण जातीने मुसलमान आहेत पण ज्ञानेश्वरीचे प्रचंड अभ्यासक आहेत. APJ अब्दुल कलामांना गीता पाठ होती, ते मुसलमान होते. पाठांतर करणं काही नाही, हा बुद्धीचा प्रकार. एखाद्याची बुद्धी शेणाची, एखाद्याची बुद्धी गौरीची आणि एखाद्याची बुद्धी कापराची. इस्त्यावर कापूर पडला की पेटतो, गौरीवर इस्तू पडला की पेटती, आणि गौरीवर शेण इस्त्यावर शेण पडलं ही झून जाते. अशी काहीची वाचिनन इजणं ही शेणाची बुद्धी. हळूहळू गौरीसारखं पाठ होणं काहीची बुद्धी, पण काहीची कापरासारखी बुद्धी गोसाई तल्लक बुद्धी असते. तशी बुद्धीचा प्रकारे गाथा पाठ करणं, ज्ञानेश्वरी पाठ करणं, याच्यासारखं वागणं हा मात्र पुरुषार्थ आहे. त्याला वारकरी म्हणत असतात. वागणं पुरुषार्थ आहे. आज आपल्या दृष्टीत ताकद असा. बापानं जिच्या सोबत लग्न लावलं तिला पत्नी म्हणायचं, आणि तिच्या व्यतिरिक्त जेवढ्या पत्न्या दिसतील तितक्याला माय म्हणणं. एकही अभंग पाठ नसेल तो जगातला एक नंबरचा महाराज आहे. घरातल्या लोकांचा आशीर्वाद प्राप्त करा. 80-95 वर्षाचा सासरा, शरीराने अपमान केला, बाथरूम झाली, मुलाला बापाला उचललं, एका दगडावर टेकलं. 4 भिंतीची बाथरूम नव्हती. 4 भिंतीची बाथरूम असती तर मुलाने एकट्यानं बापाला धुतलं असतं. पण झाडातली बाबोबोरीच्या झाडाखाली दगड होता, त्या दगडावर बसिलं बापाला. एका हाताने वडिलाला धरलं, एका हातानं पाणी टाकायचंय, पण धोत्र सोडायचं कोणी? धोत्रात घाण झालेली होती, ती कंबर धुवायची कोणी? दुसरं धोत्र गुंडाळायचं कोणी? औषधाला माणूस घरी नव्हता, मुलगा बाहेर गेलेला होता, घरी फक्त पत्नी होती. ती ह्या व्यक्तीची पत्नी आहे, पण ज्याला दगडावर बसिले त्याची सून आहे. आणि सुनेला सासऱ्याची कंबर धुवायला कशी लावा? स्त्रीला 3 स्त्रियाला अधिकार. मुलीनं बापाची कंबर धुवायला पाप नाही, दुःख नाही, राग नाही, चिळस नाही. का? कारण त्याच्या पिंडापासून तुझा जन्म आहे. म्हणून बापाची कंबर जरी मुलीनं धुतली असेल तर काही नवल नाही. आईनं लेकराची कंबर धुतली असेल तरी काही नवल नाही, आणि बायकोनं नवऱ्याची कंबर धुतली असेल तरी काही नवल नाही. 3 सिद्धांत. आता सून कशी धुईल बरं? विश्वाच्या पाठीवर 6 सुना जन्माला आल्या, त्याच्यापैकी ही सून सांगतो 700 वर्षापूर्वीची सून आहे. कधी कधी हे पुण्य वाटून घेत जाणं. एखाद्या वेळेस तुळशीला येडी नाही घातली तरी चालेल, एखाद्या वेळेस गाथा वाचायला वेळ नाही भेटला तरी चालेल, एखाद्या वेळेस ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही भेटला तरी चालेल, एखाद्या वेळेस महादेवाला पाणी नाही घातलं तरी चालेल, एखाद्या वेळेस पांडुरंगाला मंजुळा नाही वाहिल्या तरी चालेल, एखाद्या वेळेस आमच्यासारख्याच्या नाही. आमच्या तर पायाच पडू नका. पाया तुम्ही घरच्यांच्या पडा तर तुमचं कपाळ पवित्र, तर आपलं बरं होतंय. तुम्हाला सांगू का, एवढा महाराष्ट्र फिरूनही काही काहीच्या महाराजाच्या फजित आहेत. याचं एकमेव कारण आहे, तो नालायकाला पाया पडू देतो म्हणून त्याचं पाप त्याच्या डोक्यावर आहे. म्हणून शक्यतो मला जास्त पाया पडणं आवडतच नाही. चुकून नवऱ्याच्या न पाया पडणारी माया पाया पडली तर त्या पापानं महासंसार खालून जळण. त्याच्यामुळे आपला पटका बगलात घेत असतो, पटकन पळत असतो. नकोच तू वाटू तिकडच राह, पडूच द्यायचं नाही. आणि तुम्हाला काय वाटते महाराजाच्या पाया पडायला सुख होईल का? एका महाराजाच्या पाया पडायला एक पोरग गेलं, त्याच्या माईनं नेलं. ते काय रिकामं नव्हतं पाया पडायला. त्याची माई म्हणली पड पाया, पण ते लय रगील होतं. ते पडलं पण महाराजाला असं बोचकारलं. ते पोरग पाया पडलं पण महाराजाला बोचकारलं, रक्तच निघलं. पण महाराज तिनं 1,500तच गार केला. 500-500च्या 3 नोटा टाकल्याबरोबर महाराज काहीच म्हणलं नाही. त्यानं दुसरा पाय लांबीला. 5 किती महाराज होता, पिराला कापायच्या कामी. हो, पिराला कापावं, याला पिराला नाही तर मसुबाला कापावा. तुमच्याकडे मसुबाला बऱ्यापैकी कापीत येत ना. तुमच्याकडे पश्चिम इकडं नाशिक जिल्ह्यात मसुबाला येतं. हो, पुन्हा निफाडचा मसुबा प्रसिद्ध आहे, ते बी प्रसिद्ध आहे. हो, मतोबा. आणि पुन्हा आहे ना निफाडच्या पुढे एक मसुबा, मतोबा बी आणि मसुबा बी आहे. हां, मी फिरतो ना रस्त्यात, माझ्या गोळ्या थोड्या संपल्या. 6,000पेक्षा जास्त गाव झालेत माझे. एकदा गेलेलं पुन्हा लिहित नाही. टाकरीला 2दा आलोय. हा, इथे झालं असतं 2दा, पण एकदा हीच केलं. माझा नियम आहे. हो, मी तारीख देतच नव्हतो, पण ह्या आजन शहाणपणा केलाय म्हणून दिली. विठाला विठाला विठाला.
पण आनंद इतका वाटला, काळ्या मातीशी शुद्ध करणाऱ्या माणसाच्या घरचं कीर्तने म्हणून घेतले बरं का. हो, नाहीत मी गेले, मला काय नाही, पैसे हाऊद भर दिलेत, मी कीर्तनात सांगतो. पुन्हा हाऊद रिकामा बी होत नाही पट्ट्यात, त्याला पाईपलाईन आहे, काय रिकामा होत नाही. किती येत ते मग सांगितले तुम्हाला, आता माईकवर कशाला सांगायचे, विठाला विठाला. आणि प्रचंड पैसे आहेत आणि बायको एकच आहे पुन्हा, त्याच्यामुळे अशी काही लई मोठी अडचण नाही, काय नाही काय नाही. आणि तिच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणून बघतो, म्हणून पुन्हा बी अडचण नाही. त्याच्यामुळे अडचणच नाही ना, कशाचीच अडचण नाही. त्याच्यामुळे असं मला काय असं हे वाटत नाही, आपल्या नियमाच्या चौकटीत राहायचं. चला, पाया पडली, ते 1500 रुपये दिले, बाजूला गेल्या. म्हणलं बाई, इतकं लेकरू नालायक, तुमची ज्या महाराजावर श्राद्ध आहे त्या महाराजाच्या पायाचं रक्त काढलं त्यानं नखानं, तुम्ही त्याला 1,500 रुपये दिले, ते पैशानं गार झाला की तुमच्या याच्यामुळं गार झाला मला काय माहीत नाही, पण ह्या महाराजाच्या पाया काऊन पडिलं पोरगं. ती म्हणली, महाराज 3 वर्ष झालं पोरगं पहिलीतच आहे, आणि ह्या महाराजाच्या पाया पड्या पोरगं दुसरीच जाईल. मी आणलं, बाई ह्या ज्या महाराजाच्या पाया पडायला पोरगं आणलं का, त्या महाराजाच्या पोराला 20 वर्ष झालं मेंदूच्या गोळ्या चालू आहेत. मग महाराजाला त्याचं पोरगं नीट करता येणं तर तुमचं करता येतं का. मग तुम्ही त्याच्या पाया पडायला जातात म्हणजे तुमच्या गोळ्या संपल्यात. म्हणून महाराज, तुमचे लेकरं शुद्ध करायचे असतील तर तुम्ही घरच्यांचं दर्शन घ्या. ऐका, सुनेनं स्वतःच्या बांगड्या मागं सारल्या, सासऱ्याचं तोंड पडीकडे, ती पाठीमागनं आली, तिथं काय भिंती नव्हत्या बाथरूमला, पाठीमागनं आली आणि नवऱ्याला खुणवलं, तुम्ही एका हातानं मामांजींना धरा, एका हातानं पाणी टाका, मी मामांजींचं धोत्र सोडते, ते धोत्र बाजूला टाकते, मामांजीची कंबर धुते आणि दुसरा कपडा बांधते. पण त्यांनी सांकेतिक डोळ्यातून विचारलं, तुला कसं. ते काय, माझं मी करीन. तिनं खरोखर बांगड्या मागं सारल्या, धोत्राचा गुढा सोडला, ते धोत्र भरकं फेकून दिलं आणि सासऱ्याची कंबर धुतली, दुसरं कोरडं धोत्र बांधलं, त्याला गाठ बांधली आणि निघून गेली. मुलानं बापाला उचललं, बाजेव ठेकलं. बाप सात्विक होता, त्या बापानं पंढरीची वारी केलेली होती. त्या बापाला पंढरपुरातल्या मालकानं स्वतः प्रसाद दिलेला होता. गोसाईब होता, प्रसाद होता आंब्याचा, आणि तो प्रसाद रानोबा नावाच्या वारकऱ्याला दिला. त्या बापाचं नाव आहे रानोबा, आणि त्या प्रसादामुळं झालेला मुलगा त्याचं नाव आहे चोखोबा. काय तो आंबा चोखला. बरं, आता हे इकडं अंधश्रद्धेत लावायचं नाही. हा, प्रसादानं लेकरं होत नसते, 900 कन्यापुत्र होती. हा, कारण रानोबाचं लग्न झालेलं होतं, त्याला काय आधार नाही, पोरगं पडलं, लग्न झालेलं होतं, पण सात्विक मुलगा जन्माला येण्यासाठी विश्वाच्या मालकाचा आशीर्वाद रूपी प्रसाद होता. तर महाराज हा झाला ठीक आहे, ते दोघं पती पत्नी चांगले वागले, पण चोखोबारायला सात्विक मुलगा कर्म मेळा जन्माला आला, उपजताची कर्म मेळा आणि वाच्य विठ्ठल सावळा. तुम्ही प्रगती केली असेल रामसर, त्याबद्दल दुमत नाही, प्रगती मी पण केली. महाराष्ट्रभर फिरतोय, 6,000पेक्षा जास्त गाव झालेत, अभ्यासानं फिरत नाही. आमच्या घराण्यात एखादी अशी म्हातारी जन्माला आली असेल की तिने एखाद्या गरीबाला तांब्याभर पाणी दिलं असेल. कारण त्या काळात काही कोणाकडे अन्नद्रव्य कोणाकडेच नव्हतं, कोणीच काही श्रीमंत नव्हतं. तुमचे आमचे बापदादे काही आमदार खासदार थोडे होते, पण एखाद्या तहानेल्या व्यक्तीला पेलाभर पाणी दिलं असेल, ते पुण्य तिनं माझ्यावर टाकलंय, म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतोय. अभ्यास करणारे लय नदीला लोळायलेत, कुंटालानं लोळायलेत, त्याचा काही विषय नाही. ट्रक पुस्तकं पाठ केलीत काही काही लोकांनी. हो, सात्विक महात्मा होता. मागं सारलेल्या बांगड्या कंबर धुता धुता एका हाताच्या बांगड्या पुढे सरकल्या, आणि त्या बांगड्या कंबर धुतानं खळखळ वाजत होत्या. रानोबा नावाच्या वारकऱ्याने मुलाला विचारलं, बाळा माझी कंबर धुतली कोणी. भीती वाटत होती, सुनबाईचं नाव सांगितलं तर बाबाला राग येईल का. नाईलाजानं सांगून टाकलं, बाबा माफ करा, खोटं नाही बोलत, तुमच्या सुनबाईनं कंबर धुतली. शक्य नाही म्हणले. कंबर तर एक तर मुलगी बापाची धुवू शकते, पत्नी नवऱ्याची धुवू शकते, आणि आई मुलाची धुवू शकते, जगात चौथी स्त्रीच नाही. मुलानं सांगितलं, बाबा अंतःकरणपूर्वक सांगतोय, तुमच्या सुनबाईनं सोयरानं तुमची कंबर धुतली. सकाळचे 10:30 वाजलेले इथं. त्या 10:30 वाजता डोळे रडले नाही रानोबाचे, अंतःकरण रडलं, आणि अंतःकरणाच्या धाव्यानं मुलाला सांगितलं, बाळा सुनबाईला बोलून घे. आवाज दिला, सोयरा जी. बाबांनी बोलावलंय. थरथर कापत होती
तिच्या लक्षात आलं सासरा काय म्हणेल आता. जवळ आल्याच्या नंतर वाकलेली आहे, प्रणाम केला. सासऱ्यानं सून शब्द वगळला आणि फक्त माय शब्द लावला. एरवी रानोबा आपल्या सुनाला सूनबाई म्हणत होते, मग ते आज फक्त बाई शब्द वापरलाय. बाई बस इथं. पण सासऱ्याच्या बाजावर बसायची हिंमत नव्हती. दुसऱ्यांदा शब्द वापरला, बाई बस गा इथं. बस म्हटल्याच्या नंतर नाईलाजानं चापत चापत सावरत सावरत तिथे बसल्या आणि एकच विचारला प्रश्न, सुनबाई. नुसतं बाई, सुन नाही, बाई. पुरुषाची कंबर फक्त 3च महिला धुवू शकतात, मला ज्ञात आहे मामांजी. मग तू सून आहेस, सासऱ्याची कंबर धुताना तुला मळमळ वाटलं नाही, चिळस वाटली नाही, घाण वाटली नाही, शंका आली नाही, लाज वाटली नाही, याच्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुला आल्या नाही? एकही गोष्ट आली नाही. लाजही वाटली नाही, मळमळही वाटलं नाही, चिळसं वाटली नाही, घाणही मनात वाटली नाही, शंका नाही, काहीच नाही. असं शक्य नाही. माय, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही ग. तुला असं का वाटलं नाही? ऐका मामांजी, ऐका मामांजी. मामांजी, तुम्ही जसे आहेत तसाच मला बाप होता, पण मागच्या 4 वर्षी बापाचं छत्र माझं हरवलं. मामांजी, तुमची कंबर धुताना तुम्हाला सासरा म्हटलेच नाही. मामांजी, तुमची कंबर धुताना तेवढं काम करत असताना तुम्हाला बाप समजिलं, बाप. आणि त्याच सासऱ्यानं त्याच दिवशी विटेवरच्या मालकाला सांगून 12:30 वाजता प्राण सोडला. देवा, ज्या शरीरानं माझा अपमान केलाय ते शरीर आता मला नकोय. जे शरीर दुसऱ्याला धुवायला लावते ते शरीर मला नकोय. मला आता तुझ्या घरी घेऊन जाय. आणि त्या दिवशी 12:30 वाजता प्राण सोडा. पण त्याच्या अलीकडं हा प्रकार झाल्याबरोबर सुनाचे दोन्ही हातात घेतले. देवाच्या पाया पडण्यात पडू नका असं म्हणत नाही, मी संस्कृतीच्या विरोधात जात नाही. महाराजाच्या पाया पडण्यात पडू नका असं म्हणत नाही, संस्कृतीच्या विरोधात जात नाही. पण घरातल्या लोकांची सेवा करण्याचं पुण्य किती असतं लक्षात घ्या. महाराज त्या 95 वर्षाच्या सासऱ्याने सुनाच्या अशा हातात धरले आणि नुसता त्या दोन्ही हाताला माथार कुरवाळीत होतं. देवा, अरे हे माईचे हात नाहीत रे देवा. देवा, हे हात माझ्या मुलीचे नाहीत रे देवा. हे हात माझ्या बायकोचे नाहीत रे देवा. हे हात माझ्या सुनेचे तर सुनेचे. देवा, सुनाचे हात जर सासऱ्याच्या कमरेला बाप म्हणून लागत असतील, लेक म्हणून लागत असतील, ती सासऱ्याच्या कमरेला बापाची कंबर समजून जर ती घाम धुत असेल, तर इतकी पवित्र सून माझ्या पदरात दिलीस रे देवा. आधा कदा माझ्या सुनेवर जर प्रसंग आला तर तुझे हात पण भरव. तुझे हात भरीत असताना तुला लाज नाही वाटली पाहिजे. म्हणून 27 दिवस जगाचा बाप लुगडं नेसला, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. आणि त्या सोयराबाईचे बाळांत पण ते कपडे, त्या लेकराचे बाळांत ते धुण्यासाठी जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसतोय. आशीर्वाद देवाचे नाहीत राम सर, आशीर्वाद महाराजाचे नाहीत ना ते सर. हे आशीर्वाद येते का सासऱ्याचे, हे आशीर्वाद आहेत घरातल्या पूर्वजांचे. म्हणून घरातल्या सासू सासऱ्यांचे, आजोबा पंजोबांचे, आईवडिलांचे आशीर्वाद घेत जा. ह्या आशीर्वादाच्या बळावर झालेलं पोरग, त्याचं नाव आहे कर्ममेळा. तुम्ही आम्ही झाल्यावर भजन केले, मोठं झाल्यावर. तुम्ही आम्ही मोठं झाल्यावर पक्वाद वाजिलाय, मी मोठं झाल्यावर कीर्तन करतोय. पण कर्ममेळा नावाचा मुलगा झाल्या झाल्याच भजन करत होता. उपजताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा, हे घरातल्या सासऱ्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून या लोकांचे आशीर्वाद घेऊन मरा. निश्चित तुमची लेकरं हे देश सांभाळण्याची ताकद त्यांच्यात येईल. विठोबा रखुमाई.